नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनीष यादव, मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ असणार आहे की मुंबईचा जो पोलीस भरतीचा पेपर झाला शिपाई पदाचा 7 तारखेचा, तो नक्की कशा पद्धतीने विचारला गेला होता, त्याच्यामध्ये ती काठिण्यपाती काय राहिली आणि महत्वाचं म्हणजे मुलांना ऍव्हरेज मार्क्स काय मिळालेले आहेत याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की कट ऑफ काय लागेल. ठीक आहे, बघा आता ह्या दोन मुद्द्यांवरती आपल्याला चर्चा करायची आहे. मुंबई पोलीसचा पेपर कसा होता आणि मुलांना सरासरी मार्क्स काय आहेत त्याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की काय कट ऑफ लागणार आहे. ठीक आहे, चॅनलला जर नवीन असाल तर आपल्या मिशन महाराष्ट्र पोलीस चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायचं, जेणेकरून तुम्हाला पुढचे जे काही येणारे व्हिडिओज असतील ते तुम्हाला मिळवता येतील. बघा, पहिली गोष्ट, मुंबईचा जो पेपर झालेला आहे तो पेपर नक्की कसा होता त्याचं शॉर्टली अनालायसिस आपण करणार आहे. याच्यामध्ये मराठी, गणित, बुद्धिमत्ता, मराठी, गणित आणि बुद्धिमत्ता हे 3 विषय काय विचारले होते, याच्यावरती प्रश्न किती होते वगैरे या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये बघणार आहे. जीएस मध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले होते. बघा, प्रश्नाच्या जर काठिण्यपातीचा विचार केला तर एक साधारणतः 60 प्रश्न ऍव्हरेज होते बऱ्यापैकी. 10-15 प्रश्न हे मीडियम लेवलचे होते आणि 20-25 प्रश्न हे मित्रांनो थोडेसे डिफिकल्ट, कधीतरी न वाचलेले वगैरे अशा पद्धतीचा करंट अफेअर वगैरे विचारलेला होता. तर ते पूर्ण डिटेलमध्ये आपण समजून घेणार आहे आणि त्याच्यावरून तुम्ही एक तुमचा स्वतःचा एक अंदाज लावण्याचा एक आपण फ्रेम बनवू शकतो की बाबा या रेटमध्ये किंवा एवढ्या याच्यापर्यंत रेंजमध्ये जाऊ शकतं, कट ऑफ जाऊ शकतो. याचं तुम्हाला ते पूर्ण डिटेल सांगता येईल स्वतःलाच. ठीक आहे, बघा आता याच्यामध्ये मराठीचे फक्त 12 प्रश्न विचारलेले होते, गणिताचे 25 प्रश्न बरोबर विचारलेले होते. याच्यामध्ये 12 प्रश्न हे भूमितीवरती होते आणि बीजगणित म्हणजे आपलं नॉर्मल अंकगणित वरती 13 प्रश्न होते. म्हणजे अशा पद्धतीचे 25 प्रश्न हे गणितावरती विचारलेले होते. जे नॉर्मल जे आपले प्रश्न होते ते बेसिक होते, अलग लक्षात. आता मेन मुद्दा भूमितीचा होता, त्याच्यामध्ये काही 1-2 प्रश्न थोडेसे टफ होते. त्याच्यानंतर बुद्धिमत्तेचे फक्त 10 प्रश्नच विचारलेले होते. म्हणजे जर तुम्ही या 3 विषयांना एकत्रित केलं तर तुमच्या लक्षात येईल की साधारणतः एक 12-22 आणि हे 25 म्हणजे 47 प्रश्न हे या 3 विषयांवरती विचारलेले होते. पॅटर्नचा विचार केला तर 75 प्रश्न विचारायला हवे होते. मागच्या मुंबई पोलीस पेपरचा जर विचार केला मागच्या 3-4 वर्षांचा, तर या 3 टॉपिक वरती म्हणजे 3 मराठी, गणित, बुद्धिमत्ता या 3 विषयांवरती 71 प्रश्न ऍव्हरेज विचारलेले होते, पण डायरेक्ट तिथे 47 विचारले गेले. ठीक आहे, आणि मग उरलेले जे काही 53 प्रश्न आहेत हे जीएस वरती विचारले गेले. आता जीएस मध्ये सुद्धा काही गोष्टींना जास्त फोकस केलं गेलं. मग त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रश्न हे 18 प्रश्न चालू घडामोडीचे आले. चालू घडामोडीवरती 18 प्रश्न विचारले होते. त्याच्यानंतर जीके, जनरल नॉलेज म्हणतो आपण, त्या जीके मध्ये म्हणजे सर्वच विषयांचा असेल जनरल नॉलेज, तर त्याच्यामध्ये 15 प्रश्न विचारलेले होते. जीके वरती 15 प्रश्न, चालू घडामोडीवरती 18 प्रश्न. त्याच्यानंतर राज्यशास्त्रावरती 7 प्रश्न विचारले होते. 7 प्रश्न राज्यशास्त्रावरती. इतिहासावरती सुद्धा मित्रांनो 7 प्रश्न विचारलेले होते. भूगोलामध्ये 3 प्रश्न होते. भूगोलाचे 3 प्रश्न. अर्थशास्त्र घेतलं तर त्याच्यामध्ये 2 प्रश्न. आणि पोलीस प्रशासन म्हणता येणार नाही त्याला, एक एनसीसी वरचा प्रश्न होता तेवढा वेगळा. अशा पद्धतीचे हे पूर्ण आपला पोलीस भरतीचा पेपर मुंबई पोलीसचा होता. तुम्ही जर कॅल्क्युलेट केलं तर तुमच्या लक्षात येईल की जीएस मध्ये जे काही 53 प्रश्न विचारले त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त वाटा हा चालू घडामोडीचा होता. आणि याच्यामध्ये सुद्धा 80 चालू घडामोडी ऍव्हरेज होत्या, ज्या की मुलांना बऱ्यापैकी माहिती होत्या, पण काही अशा गोष्टी होत्या की ज्या अननोन होत्या, समजताय. त्याच्यामुळे इथं कट ऑफ वरती फरक नक्कीच पडणार आहे. बाकी जीकेचा जर विचार केला किंवा राज्यशास्त्र, इतिहास या प्रश्नांचा जर विचार केला तर 10वीच्या स्टेट बोर्ड मधून जास्त प्रश्न विचारले गेले होते. हेही आपल्याला नंतर अॅनालाइज केल्यावरती समजतं. ठीक आहे, म्हणजे ऍव्हरेज जो काही मुलांचा स्कोर आला ना, हा होता पेपर. आता याच्या हिशोबाने जर तुम्ही ऍव्हरेज मुलांच्या स्कोरचा विचार केला तरी तुमच्या लक्षात येईल की मुलांना मार्क्स किती मिळालेले आहेत ना, हा प्रश्न आहे. बघा, आता याच्यामध्ये मुलांना सर्वसाधारणपणे जर तुम्ही ऍव्हरेज बघितलं मुलांचा, तर 70 ते 80च्या रेंजमध्ये मुलं खूप मोठ्या प्रमाणात मार्क्स असणारे आहेत मार्क्स 70 ते 80 प्लस मार्क्स ज्या विद्यार्थ्यांना आहेत की नाही त्यांनी तर कन्फर्म बसलं म्हणून समजायचं, समजतंय. म्हणजे तुमचं 100% सिलेक्शन होऊ शकतो. 80 प्लस वाले तर इझिली झालेच, समजतंय. 70 ते 80 मध्ये सुद्धा सिलेक्शन आहे खूप मोठ्या प्रमाणात. इथं खरी रेंज ही आहे, म्हणजे मुलांना जे काही स्कोर लेखी परीक्षेला आला तर त्याच्यामध्ये 70 ते 80 या रेंजमध्ये सिलेक्ट होणाऱ्या मुलांचा स्कोर आहे बऱ्यापैकी. मी कुठल्या कॅटेगरीचा किंवा या सगळ्या गोष्टी सांगत नाही तुम्हाला. आता हा जो 70 ते 80 स्कोर आला की नाही, याच्यामध्ये
काही सिली मिस्टेक, म्हणजे तेवढा स्कोर यायचं कारण पण तसंच आहे, काही सिली मिस्टेक पण घडल्या. पेपरचा पॅटर्न जरी असा असला तरी पण काठिण्यपाती आणि त्याच्यात प्रश्न जो बनवण्याचा अँगल होता तो आपण समजून घेणं गरजेचं आहे. बघा, एक दोन उदाहरणं फक्त सांगतो तुम्हाला. एक राज्यशास्त्राचा बघूयात आपण, किंवा करंट अफेअरचं बघूयात. 28वी महानगरपालिका असं विचारलेलं होतं. 28वी महानगरपालिका तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे इचलकरंजी, आणि ऑप्शन मध्ये पहिल्याच क्रमाला इचलकरंजी होतं. सगळ्यांनी इचलकरंजी बऱ्यापैकी टिक केलं गेलं. तिथं पुढे प्रश्न आता होता की ती जी 28वी महानगरपालिका झाली ती कोणत्या जिल्ह्यात झाली. मग ते कोल्हापूर त्याचं ऍक्च्युअली उत्तर होतं आणि ते 4थ्या नंबरला होतं, 3ऱ्या-4थ्या नंबरला काहीतरी. ठीक आहे, आणि पहिल्याच्याला इचलकरंजी ऑप्शन मध्ये दिसलं. सगळ्यांना 28वी महानगरपालिका इचलकरंजी बऱ्यापैकी टिक केलं गेलं. आता असे फसवे प्रश्न विचारलेले होते. तिथं जो प्रेशर असतो, बाहेर खूप जण बोलतील की मी हा पेपर मी आता घरी सोडवला, मला 90 भेटले, 85 भेटले, समजताय. पण त्या सिच्युएशन मध्ये त्या 90 मिनिटात तिथं बसून ते गोंधळ जे असतं की नाही ते घरी नसतं, एवढं लक्षात घ्या. बोलणारे खूप काय बोलू शकतात की मी 85 सोडवतो, आता बाहेर आल्यानंतर मला 85 भेटतील, 90 भेटतील, आता पेपर बघूनच या प्रेडिक्शन लावणारे वगैरे बरंच काय सांगतात की पेपर सोपा होता वगैरे. पण त्या सिच्युएशनला त्या 90 मिनिटात त्या वर्गामध्ये, पोलीस भरतीच्या त्या परीक्षेमध्ये ती सिच्युएशन, तो प्रेशर, सगळ्या गोष्टी हँडल करून तो पेपर सोडवणं होतं. तर त्याच्यामुळे ऍव्हरेज स्कोर हा राहतोय. भले तुम्हाला आता नंतर कळत असेल की 85 प्रश्न सोपे होते, असं काढलं गेलं. 60 प्रश्न सोपेच होते, परत 15-20 प्रश्न मीडियम होते, मग 80 तर स्कोर यायलाच हवा होता वगैरे, असं काही नसतं. समजतं, ती सिच्युएशन मॅटर करते. आता एक दुसरा प्रश्न सांगतो तुम्हाला, किती छोट्या छोट्या गोष्टी बघितल्या जातात बघा. एक प्रश्न होता गणिताचा, त्याच्यामध्ये त्यांनी विचारलं होतं परीघ किती, क्षेत्रफळ दिलं होतं आणि परीघ विचारलं होतं. आणि ऑप्शन मध्ये दोन ऑप्शन असे होते, एक 132 त्याचं उत्तर ऍक्च्युअली होतं 132 सेमी, आणि दुसरं होतं 132 चौसेमी. ठीक आहे, आता सेमी आणि चौसेमी, आता फक्त मित्रांनो एवढं माहिती असेल, बेसिकच फंड आहे हा, पण तिथं ते क्लिक व्हायला पाहिजे होतं की क्षेत्रफळ जे असतं की नाही तेच नेहमी चौसेमी मध्ये वगैरे चौ मध्ये असतं. समजतं, चौरस मीटर असं म्हणतो आपण. ठीक आहे, पण परीघ हा कधीच चौ या शब्दाने येऊ शकत नाही, ते सेमीनीच येणार. समजतंय, काढलं 132 उत्तर, पण बऱ्याच विद्यार्थ्यांनी इथं पण क्लिक केलं. मी जे म्हटलं तुम्हाला प्रेशर, त्या प्रेशरमध्ये ते होतं सगळं. मग अशामुळे तो हा पेपर पॅटर्नच तसा होता, ती काठिण्यपातीच तशी होती, त्याच्यामुळे जो स्कोर आहे हा डाऊन झालेला आहे. समजतंय, आणि मग तो स्कोर आला 70 ते 80. आता याच्यामध्ये मुलींचं 65 ते 75 मध्ये पण ज्या मुली आहेत की नाही, खूप मुली आहेत त्याच्यामध्ये 65 ते 75 मार्क्स मिळवणाऱ्या, या सुद्धा सिलेक्शन रेंजमध्ये आहेत. ठीक आहे, आता तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, माझा सांगण्याचा उद्देश तुम्हाला कळाला असेल की याच्यामध्ये ऍव्हरेज जो काही मुंबई पोलीसचा मैदानीचा कटऑफचा जर विचार केला तर साधारणतः ऍव्हरेज मैदानी कटऑफ हा 35 ते 40च्या रेंजमध्ये होता. 35 ते 40चा मैदानी कटऑफ, आणि आता मिळालेल्या मार्क्सचा लेखीचा 70 ते 80चा ऍव्हरेज, याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की कट ऑफ काय जाईल. समजताय, म्हणजे काही लोक सांगतात की 100चा नॉर्मल कट ऑफ वगैरे मुलांचं येईल वगैरे, किंवा 105 ओपन कट ऑफ लागेल. हे काही शक्य नाही, 105 वगैरे कट ऑफ लागणार नाही. ठीक आहे, तुम्ही बघाल हे प्रिडिक्शन, मी कट ऑफ सांगत नाही तुम्हाला, मी तुम्हाला एक फक्त अंदाज वेगळ्या पद्धतीनं मांडतोय की कशा तुम्ही स्वतःच लावणार कट ऑफ, त्याचा अंदाज तुम्ही स्वतःच लावणार. मी आता जसं म्हटलं तुम्हाला 70 ते 80 मध्ये मार्क्स मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. समजताय, आणि मुलींचा जर विचार केला तर एक 65 ते 75च्या रेंजमध्ये मुली मार्क्स मिळवणाऱ्या आहेत. ह्या सिलेक्शन वाले बोलतोय मी तुम्हाला, असं नाही की 75 पेक्षा सगळ्यांना मुलींना मार्क्स कमीच आहेत वगैरे, असं पण नाही. 85 वगैरे मार्क्स पाडणारे सुद्धा मुली आहेत, पण 75 पेक्षा जास्त मार्क्स पाडणाऱ्या मुलींची संख्या मात्र कमी आहे. मला हे सांगायचं तुम्हाला याच्यातून. ठीक आहे, आणि मुलांची 80 पेक्षा जास्त मार्क्स पाडणाऱ्यांची संख्या कमी आहे. मग त्याच्यामुळे तो जो ऍव्हरेज, आणि मुंबईच्या जागा जास्त आहेत, त्याच्यामुळे जो कट ऑफ येण्याची शक्यता आहे किंवा जी रेंज आहे ती रेंज ही राहू शकते 70 ते 80, आणि मुलींमध्ये 65 ते 75ची रेंज राहू शकते. आणि मुलींचा जो ग्राउंड होता ऍव्हरेज, त्या ग्राउंडवरून तुमच्या लक्षात येईल म्हणजे ते रेंज काय राहील कट ऑफची. समजताय, एक तुम्ही स्वतःचा अंदाज बनवलेला असेल की तुम्हाला काय कट ऑफ राहणार. पेपरची काठिण्यपाती बघता, पेपरचे काही 2 प्रश्न घेऊन सांगितलं मी तुम्हाला की पेपर कसा होता. सोपा तर होताच, पण अशा छोट्या छोट्या गोष्टी त्याच्यामध्ये होत्या. त्याच्यामुळे पेपर जे फायनल लिस्ट आपल्याला बघायला मिळेल त्याच्यामध्ये थोडीशी नक्कीच खाली मार्क्स आलेले बघाययला मिळतील. कट ऑफ दरवर्षीप्रमाणे जो लागतो तसा लागणार नाही, तो नक्कीच कमी लागणार आहे. त्याला 2 कारण आहेत, पेपरचा हा असा पॅटर्न, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या काही जागा आहेत त्याची संख्या मोठ्या प्रमाणात असणं. ह्या 2 गोष्टींमुळे 100% कट ऑफ कमी लागेल. किती लागेल याचा तुम्हाला अंदाज आलाच असेल की हे 70-80चा रेंज प्लस ग्राउंडचा 35-40चा रेंज. ठीक आहे, त्याच्यानंतर मुलींचा जर विचार केला तर 65-75ची रेंज,
आणि 35 मुलींचा 30 ते 35चा ग्राउंडचा, एवढं पण नाहीये मुलींचा, पण तरी सुद्धा आपण जरी पकडलं 30 ते 35ची ती रेंज, याच्यानुसार हा कट ऑफ लागण्याची दाट शक्यता आहे. ठीक आहे. आता पोलीस भरतीच्या तयारीसाठी जर तुम्ही कुठलं ऍप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर आपलं ऍप्लिकेशन नक्कीच डाउनलोड करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन आणि कमेंटमध्ये मिळून जाईल. स्वराज्य करिअर अकॅडमी नावाने प्ले स्टोअरला जाऊन सर्च करायचं, तुम्हाला नक्कीच आपला प्ले स्टोअरला ऍप्लिकेशन भेटणार. त्याच्यामध्ये तुम्ही तो डाउनलोड करायचा. तुम्हाला पोलीस भरतीची पूर्ण तयारी करण्यासाठी आपलं बेस्ट जे काही ऍप्लिकेशन आहे ते तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला, जे काही प्रिडिक्शन लावलं गेलं ते तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि तुमचा अंदाज काय येतोय किंवा कट ऑफ अंदाज काय लागू शकतो याबद्दल सुद्धा कमेंटमध्ये जरूर सांगा. ठीक आहे. धन्यवाद.